करून घेतल्या आणि पिठी साखर आता त्याच्यामध्ये टाकणार जेवढी लागेल तेव्हा. सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. हे बा मस्त. आपण मोदक बनवणार आहे हो, साधा सिंपल गव्हाच्या पिठाचा. हे बघा एवढं गव्हाचं पीठ घेतलं मी. आता हे भिजून घेते आता पाण्याने मस्त. जास्त पातळ नाही करायचं, थोडं कडक ठेवू द्यायचं, जास्त कडक नाही. हे बघा असा गोळा तयार झाला मस्त. आता मोदक बनवते मस्त. असे छोटे छोटे गोळे करून घेते पहिले. छोटे छोटे गोळे करते. अशी खोलवाटी तयार करायची आणि त्याच्यामध्ये एक फूट भरायचं. असा हा मोदक. वा असा मोदक तयार करून घ्यायचा मस्त. चला मी आता सगळे मोदक करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे सगळे मोदक तयार झाले म्हणजे हे बघा हा मोदक आता मी म्हणजे आता केला. त्याला पण आता वरून कशी डिझाईन करायची ते दाखवते तुम्हाला. हे बघा चमच घ्यायचा, चमचने असं किती मस्त मोदक तयार झाला. असे मोदक करून घेते मी तसं. हे बघा तुम्हाला परत दाखवते मी एक वेळेस. हातावर ठेवायचा मोबाईल, चमचने असं, कारण की आपला ठसा आहे मग त्याच्याने मी बनवते. असं आपला साधा सिंपल गव्हाच्या पिठाचा आहे त्याच्यामुळे असं बनवते मी. हे बघा झाला तयार. किती भारी दिसत आहे. हे बघा आपले सगळे मोदक तयार झाले. आता तळून घेते मस्त. इकडे बाकीचे. तर आता मोदक तळून घेते मस्त. तेल तापलं का भाऊ? तेल तापलं नाही अजून. चला एक एक मोदक सोडते. असा हलवून घ्यायचा, असा खाली वर करून घ्यायचा म्हणजे कच्चा राहते मोदक. तळून झाले आता काढून घेते. बस बस कडक करून घ्यायचे त्यांना मोदकला. काढून घ्यायचं मोबाईल नाही सॉरी मोबाईलमध्ये हे मोदक असं काढून घ्यायचं एक चाळणीमध्ये. हे बघा आपली डिश तयार झाली. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते आता. गणपती बाप्पासाठी मोदक.